ऋषी बोलणं झालं? कोणाशी? कोणाबद्दल बोलतेस? व्हॉट नॉनसेन्स. कोणाबद्दल बोलतेय म्हणजे? याचा अर्थ मी जे बोलते त्याच्याकडे तुझं लक्ष नसतं, राईट? अय्या कॉलेजच्या कामात बिझी आहे मी. जरा प्लीज क्लिअर सांग काय म्हणतेस तू? नाही बरोबर आहे. माझ्या बोलण्याकडे तुझं लक्षच नसतं. तुझं लक्ष तुझ्या स्टुडंट्सकडे, त्या कबड्डी टीमकडे. अरे हो, मी हिला कसं विसरली, तुझी वहिनी. तिच्या बोलण्याकडे तुझं लक्ष असतं. मी काय बोलते याच्याकडे तुझं लक्ष नसतं. आई आई प्लीज मला जरा स्पष्टपणे सांगशील का तू काय बोलतेस? मला काही कळत नाहीये. तुला मी रिधिमाशी बोलायला सांगितलं होतं. अच्छा ते नाही, ते जरा डोक्यातनं निघून गेलं. सॉरी. एक मिनटं. व्हॉट डू यू मीन डोक्यातनं निघून गेलं? आई अगं मी कामात होतो आणि ऑनेस्टली ना मी आता त्या माइंडसेटमध्ये पण नाहीये. काय बोलू मी तिच्याशी? इज इट? तू माइंडसेटमध्ये नाही आहेस? नाही म्हणजे कॉलेजच्या मुलांशी तुला बोलता येतं, लेक्चर्स देता येतात. फक्त रिधिमाशी बोलण्यासाठी तुला एक वेगळा माइंडसेट हवाय, राईट? मी बोलतो नंतर. बोलतो मी. ऋषी, बोलतो नंतर बोलीन ह्या सगळ्या गोष्टी मला आवडत नाहीये, तुला माहिती आहे. 2 दिवसात मला तुझ्याकडनं पॉझिटिव्ह रिप्लाय हवाय. ओके? काय एवढं चिडायला काय झालं? काय झालं म्हणजे काय? ती आई बघ ना, टोक गाठते ती प्रत्येक वेळेला, हट्टीपणा करते आणि त्याच्या. एक मिनिट ऋषी, तू आपल्या आईबद्दल बोलतोयस एवढं लक्षात ठेव आणि मग बोल. बघ मी काय तिचा इन्सल्ट करत नाहीये, पण माझी इच्छा नसताना मला लग्नासाठी फोर्स का करते ती? मग काय चुकीचं केलं तिने? हे बघ कधीतरी तर लग्न करावंच लागेल ना. माझी खात्री आहे की जर का आईने तुझ्यासाठी एखादी मुलगी बघितली असेल तर ती 100% आपल्या स्टेटसला शोभणारीच असेल. दादा नो, मला या विषयावर अजून बोलायचं नाहीये. ती फाईल घ्या आणि याच्यावर सही कर. हे बघ ऋषी, आईने नेहमीच तुला समजून घेतलंय. तिला माहिती आहे की तुला बिझनेसमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये आणि तिने तुला कधी फोर्स सुद्धा केला नाही. म्हणून तुझे सगळे बिझनेसेस मला हँडल करावे लागतात. हे अशा सह्या घेत. एक मिनिट, करावे लागतात म्हणजे मी नाही सांगितलं तुला मॅनेज कर म्हणून. तू नाही सांगितलंस रे, पण आईने सांगितलं म्हणून मी हे करतोय. हे बघ ऋषी, मला तुझ्याशी वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. या फाईलवर सही कर. मला हे डॉक्युमेंट्स आजच्या आज सबमिट करायचे. पेन दे आधी. ऋषी, तुझ्या मनात कुणी दुसरी नाहीये ना? नाही म्हणजे तू सुद्धा माझ्यासारखं एखादं ध्यान बघून ठेवलं नाहीयेस ना? हे बघ ऋषी, एक मोठा भाऊ म्हणून मी सजेस्ट करतो, मी एक चूक करून आयुष्यभर शिव्या खातोय. ती चूक आता तू करू नकोस. आई जे सांगते ते ऐक. ओके? काय करताय? मारताय का तिला? खोला खोला दरवाजा.
कच्चा लिंबू, इलेक्शनचा गेम खेळणार होतीस? तिला म्हणा आता खेळ जितका खेळायचा आहे. तिची फिल्डिंगच सेट करून टाकली. आता इलेक्शनचं नाव पण नाही काढणार. आता इलेक्शन सोड, ती स्वतःच्या पायावर उभंही नाही राहणार पुढचे 2 दिवस. इलेक्शन खूप लांबची गोष्ट आहे. वाव, दॅट्स अमेझिंग. इस बात पे माझ्याकडून ट्रीट तर बनती है. चलो फॉलो मी. ऐका ना, तिकडे निंगीला खूप मारतायत, प्लीज चला. सॉरी, मला लेक्चर आहे. हो बाबा, आणि मारामारी आम्ही नाही पडत. अगं पण तिकडे खूप मारतायत तिला, कोणीतरी हेल्प करा. गाईज, तिकडे निंगीला कोणीतरी मारताय, प्लीज तिला वाचवायला चला. मैम वो आपकी प्रॉब्लम है, आप देख लो, हम कुछ नहीं कर सकते. अरे पण कमळी, अगं प्राजू, अगं काय घाबरलेस का? काय झालंय? अगं ते निंगीला मारतायत अगं तिकडे. काय, कोण मारायलंय? काय माहित कोण, खूप मारतायत तिला. चल